नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय महाराष्ट्राची खबरबात. सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशिम इथल्या 5 प्रतिष्ठानांवर ईडीने छापे टाकले. रिसोड इथलं महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, BMS कॉलेज, भावना ॲग्रो प्रॉडक्ट सर्व्हिसेस लिमिटेड या त्यांच्या 5 संस्थांवरती ईडीने छापे टाकले. ईडीच्या चौकशीवरून भावना गवळी चांगल्याच आक्रमक झाल्या. भाजप शिवसेनेला टार्गेट करतंय. नोटीस न येताच ईडीकडून चौकशी कशी होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसा आरोप देखील त्यांनी केलाय. चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही. किरीट सोमय्यांच्या तक्रारीत तथ्य नाही असं भावना गवळी यांनी म्हटलंय. भावना गवळींची चौकशी करत असताना या ठिकाणी भाजपाचे जे आमदार आहेत त्यांच्यावर ते 500 कोटी रुपयाचा जो काही आम्ही लँड माफिया म्हणून त्यांच्यावर ते आरोप केलेला आहे, त्याचे संबंधित पत्र चौकशीचे कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलं आहे. त्यांची सुद्धा ईडी चौकशी करा. जर माझी करत असाल तर तुमच्या आमदाराची सुद्धा केली पाहिजेत. ही माझी विनंती आहे इथे केंद्र सरकारला. एक केंद्र सरकारची प्रतिनिधी म्हणून भावना गवळीवरती जर ईडी कारवाई होत असेल तर अनेक लोकांचे कारखाने आहेत, अनेक लोकांच्या संस्था आहेत, अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, त्यांच्यावरती ईडी का नाही? केवळ शिवसेनेची लोक टार्गेट करायची. त्यामुळे ईडीचं शुक्ल काष्ट जे आहे ते काही केलं शिवसेनेच्या नेत्यांच्या पाठीमागचं थांबत नाही की काय असं आता एकूण दिसून यायला लागलंय. म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत आपण बघायचं झालं, त्यानंतर काल अनिल परब यांना नोटीस आलेली आणि आता भावना गवळी यांच्या काही संस्थांवरती छापे टाकण्यात आलेले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आपल्याबरोबर आहेत. किशोर, हे जे छापे टाकण्यात आले, जर म्हणजे कोणती नोटीस न देता, जसं भावना गवळी म्हणतात की कोणत्याही प्रकारची नोटीस नाही देण्यात आली आणि थेट छापे टाकण्यात आले, नेमकं कारण काय? भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता खासदार भावनाताई गवळी यांच्यावर. ते 20 तारखेला वाशिम इथं आले होते. त्यांनी पाहणी केली. तेव्हाच त्यांनी सांगितलंय की 2 आठवड्यामध्ये मी ईडीची चौकशी लावणार आहे. अगदी 10 दिवसातच ईडीने भावनाताई गवळींचे जे देगाव येथील प्रतिष्ठान आहे, जे आरोग्य जे का कॉलेज आहे आणि इतर फार्मसी यावर छापा टाकलाय. भावनाताईंना याविषयी कोणतीही माहिती नव्हती. आज अचानक त्यांनी कुठलीही नोटीस न देता छापा टाकल्याचं खासदार भावनाताई गवळी यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी असंही म्हटलंय की माझा तर हा जे काही आरोप करण्यात आला हे तर काहीच नाही, यापेक्षा जास्त खूप मोठा जो घोटाळा आहे तो भाजपा आमदाराचा आहे. त्यांची केंद्र सरकारने चौकशी करावी आणि त्यांच्यावरही ईडी लावावी. आणि जर माझ्यावर जी ईडी लावली, जे काही चौकशी करण्यात येत आहे त्यामधून काही निष्पन्न होणार नाही. हा खरंच माझ्यावर अन्याय झाल्याचं खासदार भावनाताई गवळी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 5 वेगवेगळ्या संस्था आपण त्यांच्या बघतोय. खरंच म्हणजे त्यांनी कारखाना उभारला, आपण सुरू केला नाही, त्याच्या डायरेक्टर होत्या किंवा हे जे काही मुद्दे मांडताना दिसत आहेत, यामध्ये काही तथ्य आहे का? खरं पाहिलं तर हे जे काही आरोप करण्यात आले होते, हे यातील जे प्रकरण आहे हे न्यायालयात प्रविष्ट आहे. त्यामुळे खासदार भावनाताई गवळी यांनी जे काही आरोप लावलेले यांनी या आरोपांचं खंडन केलेलं आहे. त्यामुळे जे काही आज ईडीचे पथक येऊन जे काही कारवाई करत आहे यामध्ये काही निष्पन्न होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर खरंच पाहावं लागेल की या ईडीच्या हाती काही लागते की नाही. धन्यवाद किशोर या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आता भावना गवळी यांच्या 5 संस्थांवरती ईडीने छापेमारी केलेली आहे. खुद्द याबद्दल काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस वाशिममध्ये किरीट सोमय्या आलेले होते, त्यांनी याबद्दलचे आरोप केलेले होते आणि आता ही कारवाई होताना बघताय. राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांवरून संजय राऊतांनी भाजपला सूचक इशारा दिला. लवकरच यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी मुंबईत सांगितलं. महाविकास आघाडी नेत्यांवरील धाड सत्रावर त्यांनी "ये पब्लिक है, सब जानती है" असं वक्तव्य केलंय. अनिल परब नेहमी भेटत असतात. माझे सहकारी आहेत, ते शिवसेनेतले मंत्री आहेत आणि ईडीची नोटीस आली म्हणून काय आमच्या चेहऱ्यावरचा हास्य कधी मावळत नाही. मी पाहिला असेल
जाऊ ना सामोरं, कर नाही त्याला डर कशाला, आम्ही सामोरं जाऊ. आम्ही काय ईडीला धमक्या देणार नाही बसून इथे. एकीकडं भावना गवळी यांच्या कार्यालयावर धाड टाकली जात असताना नियोजित प्रेस कॉन्फरन्स लीड समय घेतात, याचा अर्थ अगोदरच्या कारवाई ह्या हात मिळवणे, ईडी आणि भाजपचे हात मिळवणे हे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल आणि याची चौकशी होणं गरजेचं. भावना गवळी यांनी स्वतः त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. शिवसेनेच्या संबंधित किंवा महाविकास आघाडीच्या संबंधित महत्त्वाच्या लोकांवर गेल्या काही दिवसापासून या कारवाया सुरू आहेत आणि आम्ही कालही सांगितलं, अनिल परब यांना जेव्हा नोटीस आली की ठीक आहे, तुमच्या हातामध्ये शस्त्र आहेत, अस्त्र आहेत केंद्रीय तपास यंत्रणांची आणि तुम्ही काही गोष्टी खणून काढता, खणत राहा. पण तो खड्डा जो होतो आहे त्यात केव्हा तरी तुम्ही सुद्धा पडू शकता. केंद्र सरकार विविध संस्थांच्या माध्यमातून कारवाई करते, मात्र केंद्रात आमचे देखील दिवस येतील असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला. सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण, त्यातून ह्या सगळ्या कारवाया सुरू आहेत. काही हरकत नाही, सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 3 मालमत्तांवर ईडीनं धाड टाकली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली, तर मला स्टेन स्वामी बनायचं नाही असं अनिल देशमुखांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मला उपचाराची गरज असल्याचंही देशमुख म्हणाले. अनिल देशमुखांच्या संदर्भातली महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 3 मालमत्तांवर ईडीनं धाड टाकली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली, तर मला स्टेन स्वामी बनायचं नाही असं अनिल देशमुखांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. मला उपचाराची गरज असल्याचंही देशमुख म्हणाले. महत्त्वाची घडामोड आपण बघतोय की अनिल देशमुखांच्या आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांची चौकशी करण्यात आली. मग त्यांच्या शैक्षणिक संस्था असतील, त्यांच्या शैक्षणिक संस्थेला दिल्लीवरनं एका संस्थेकडनं किंवा व्यक्तीकडनं आलेली देणगी असेल किंवा पैसे असतील, यामध्ये काही मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलेलं आहे का याचा देखील भाग जो आहे तो तपासला जातोय. आणि या सगळ्या चौकशीनंतर या प्रकरणी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी, त्यांच्या 3 मालमत्तांवर ईडीनं धाड टाकली आहे. त्यात अनिल देशमुख अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या कारवायांना थांबा देण्याकरता म्हणून प्रयत्न करतायत. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, काय तपशील याबद्दल? जर का बघायचं झालं तर महत्त्वाचा विषय की अनिल देशमुख प्रकरण अत्यंत गंभीर वळणावर गेलेलं आहे. मागच्या 2 महिन्यापासून अनिल देशमुख हे संपर्कामध्ये नाही आहे. इतकंच नाही, त्यांच्या कुटुंबातली इतर सदस्य देखील संपर्कामध्ये नाही आहे. आणि ज्या प्रकारे आता ईडीचा फास सातत्याने आवरताना दिसत आहे. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं की त्यांनी असं म्हटलं की मला सुप्रीम कोर्टाकडनं दिलासा मिळाला की ती माझी याचिका दाखल करून घेतली, मात्र त्यांच्या अटकेपासून त्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे जरी ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये असली तरीही त्यांना दिलासा मिळाला नाही, हे एक महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही अनिल देशमुखच्या बाबतीत बघायला झालं तर जेव्हा त्यांची दिल्लीला शेवटली भेट झालेली होती, म्हणजे शेवटचे त्यांच्या वकिलाला भेटायला दिल्लीला गेले, तेव्हापासून ते कुठे याबद्दल कोणालाही माहिती नाही. आणि सातत्याने ज्या घटना घडत आहे किंवा ईडीचा सातत्याने तपास पुढे जात आहे. म्हणजे आपण आधी बघितलं की अनिल देशमुख यांच्या निकटवर्ती असेल किंवा अनिल देशमुख यांचं घर असेल, अनिल देशमुख यांच्या शैक्षणिक संस्था असेल, सर्व ठिकाणी ईडीने छापेमारी केली. अत्यंत महत्त्वाचे धागेदोर ईडीच्या हाती लागलेले आहे.
परमवीर सिंग यांनी 100 कोटीचे जे आरोप केले त्या प्रकरणाचा तपास करता करता ईडीच्या हाती आणखी नवनवीन पुरावे नवनवीन प्रकरणासंदर्भात मिळाल्याने विशेष करून जे बदल्यांचं जे त्यांच्यावर आरोप झालेला त्या प्रकरणातले अनेक गंभीर कागदपत्र म्हणा किंवा धागेदोरे ईडीच्या हाती लागलेले आहे। त्यामुळे जर का आपण बघितलं तर अनिल देशमुख यांचे जे श्रीसाई आहे म्हणजे पलांडे असेल किंवा शिंदे असेल हे लोक ईडीच्या ताब्यामध्ये आहे। त्यामुळे ईडी सातत्याने मागणी करत आहे की जेव्हापर्यंत अनिल देशमुख येणार नाही आणि यांची समोरासमोर चौकशी केली जाणार नाही तेव्हापर्यंत आम्हाला या प्रकरणात पुढे जाता येणार नाही। त्यामुळे हे गोष्ट जवळपास निश्चित झालेली आहे की त्या स्टँडवरच कोर्टाने त्या 2 लोकांचा जामीन मंजूर केला नाही आणि अनिल देशमुख यांना दिलासा दिला नाही। त्यामुळे जेव्हापर्यंत अनिल देशमुख हे ईडीच्या हाती लागणार नाही तेव्हापर्यंत आणि पुढची चौकशी होणार नाही या कारणासाठी त्यांना न्यायालयाकडनं देखील दिलासा मिळत नाही। त्यामुळे पुढील काळामध्ये अनिल देशमुख यांना किती दिलासा मिळेल हा एक महत्त्वाचा विषय असू शकतो। पण ईडी ज्या प्रकारे पुढे जाताना एक प्रकरण खोलामध्ये जाऊन तपास करत आहे त्यामुळे निश्चितच अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे असंच म्हणावं लागेल। तुषार, तो आपल्याबरोबर असाच थांब। आणखीन एका नागपूरमधल्या घडामोडीला घेऊन मला तुझ्याकडे यायचं आहे। आपण बघतोय अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांच्या 3 मालमत्तांवरती ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे। पुढे बोलूयात, नागपूर पोलीस दलातील महिला पोलिसांच्या ड्युटीचे तास जे होते ते 12 तासांवरून 8 तास करण्यात आले। नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक पत्रक काढून हे आदेश लागू केलेत आणि त्यामुळे नागपूर पोलीस दलात असलेल्या 1500 महिला कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे याचा आनंद जो आहे तो महिला पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। 12 तासांची ड्युटी असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला। आधी 12 तास तर कधी 14 तास ड्युटी होत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होत होतं। आता 8 तास ड्युटीची वेळ झाल्यानं वंदना चौखांद्रे या महिला पोलिसांना आनंद व्यक्त केला, तसंच वरिष्ठांचे आभार त्यांनी मानलेत। आतापर्यंत आमची ड्युटी 12 घंटे कधी 14 घंटे पण होत होते। बंदोबस्त कधी 6 वाजता राहत होता आणि आमची मुलं बाळा आम्ही घरी म्हणजे काहीच वेळ देऊ शकत नव्हतो। कधी 6 वाजता यायचं, मुलांचं जेवणसुद्धा त्यांना भेटत नव्हतं। आता CP साहेबांचे खूप खूप धन्यवाद। याच्यापूर्वी म्हणजे कधी झालीच नाही आमची ड्युटी अशी 8 तास। आणि आता जो टायमिंग ठरवलेला आहे आम्हाला 10 वाजतापर्यंत आम्ही पूर्ण आमची घरची जो जिम्मेदारी आहे ते पूर्ण करून आम्ही कर्तव्यात 10 वाजता हजर होऊ शकतो आणि 10 ते 2 पर्यंत आम्ही कर्तव्य आमचे पूर्ण बजावून 2 ते 4 पर्यंत आम्हाला लंच ब्रेक म्हणजे मुलांना पण थोडा वेळ देऊन घरच्यांना वेळ देऊन आम्ही आपलं कर्तव्य बजावू शकतो। याचविषयी पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत। आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत। तुषार, सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला जागून पोलीस बऱ्याच वेळेस अगदी 14 तासांपेक्षा अधिक काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ड्युटी करताना दिसलेले आहेत। या सगळ्या याच्यामध्ये अनेक समस्या आहेत पोलिसांच्या। आता अर्थात त्यावरती आपण बरीच चर्चा केली, त्या सुटतील तेव्हा सुटतील, पण त्यांच्या ड्युटीचे तास अशा प्रकारे कमी करून देणं हा सगळ्यांसाठीच मोठा दिलासा आहे का? विचार जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये साधारण 1500 महिला पोलीस कर्मचारी आहे आणि अनेक महिला कर्मचारी या अनेक वर्षापासून काम करतात। जेव्हा आम्ही आज त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की पोलीस आयुक्तांनी तुमच्यासाठी आजपासून एक नवीन नियम लागू केला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तेव्हा त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या निश्चित अत्यंत बोलक्या होत्या। ते म्हणत होते की आमच्या घरी एखादं आमचं मूल बिमार असेल किंवा घरचं कोणी कुटुंब बिमार असेल तर आम्ही वेळ देऊ शकत नव्हतो, आम्हाला ड्युटीवर जावं लागत होतं। इतकंच नाही, एकदा ड्युटीवर गेलं की 12 तास ड्युटी केल्याशिवाय पर्याय राहत नव्हता। इतकंच नाही तर कधी कधी बंदोबस्त असेल, दिवाळी असेल, होळी असेल, दसरा असेल किंवा इतके राजकीय कार्यक्रमाचे, सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे जे काही बंदोबस्त लागतात त्यामध्ये तो ड्युटीचा काळ 12 ते 14 तासापर्यंत देखील वाढून जात होता। त्यामुळे त्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता। मात्र यानंतर मग जेव्हा नागपूरचे पोलीस आयुक्त यांना ह्या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती पडली की कुठेतरी महिलांना दिलासा द्यायला पाहिजे, त्यानंतर मग एक आदेश काढण्यात आला आणि आदेशानंतर मग आजपासनं नागपूरमध्ये जे महिला कर्मचारी यांची ड्युटी 8 तासाची झालेली आहे। यामध्ये त्यांनी 2 भागामध्ये यांची विभागणी केली, सकाळला 4 तास आणि मग सायंकाळला 4 तास। म्हणजे सकाळला 10 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजतापासून म्हणजे नंतर 2 तास सुट्टेनंतर 4 वाजतापासून तर तिकडे मग 8 वाजेपर्यंत, अशा प्रकारचे हे 8 तास असणार आहे। यामुळे निश्चितच महिलांच्या
ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील त्यापासून त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सोबतच ते त्यांच्या कुटुंबियांना मुलांना वेळ देऊ शकेल। इतकंच नाही तर अनेक महिला कर्मचारी ज्यांच्या मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे कोणी दिव्यांग असेल किंवा इतर काही त्यांच्या समस्या असतील, अशा महिला देखील आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नव्हत्या। मात्र या नवीन निर्णयामुळे सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे की कुठेतरी आयुक्तांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि त्यामुळे निश्चितच महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। म्हणजे महिला पोलिसांच्या बाबतीत घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद म्हणावाच लागेल। शेवटी त्या महिलेला दोन्ही पातळ्यांवरती कसरत करावी लागत असते। दुसरीकडे असतो तिचा परिवार, ज्यामध्ये मग तिची मुलं असतील, मग घरचं सगळं काम असेल, आणि एकीकडे तिला तिचं कर्तव्य देखील पार पाडायचं आहे। त्यामुळे ड्युटीचे आर्स कमी झाल्यामुळे तिला इतरही कामांसाठी वेळ देता येणार आहे। यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। संख्येतही वाढ झाली आणि त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात यासाठी काही स्वयंसेवी संस्था स्वतःहून पुढे आल्या। काही सरकारी यंत्रणा अफगाणिस्तानमधून असंख्य निर्वासित काबूलच्या विमानतळावर एकत्र आलेले होते। अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी अनेक दिवस धडपड केल्यानंतर अखेर या सर्वांना बाहेर जाण्याची परवानगी मिळाली। शुक्रवारी अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC जवळच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे सगळे प्रवासी उतरले। या निर्वासितांपैकी एक अहमद होता, जो वॉशिंग्टनमध्ये राहतो आणि कित्येक वर्षांपासून अमेरिकेचा कायमचा रहिवासी आहे। अमेरिकेत पोहोचल्यानंतर या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। शेवटचे 6 किंवा 7 दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस होते। एक प्रकारे तुम्ही सगळे भाग्यवान आहात असं तो म्हणाला। आत्मघाती बॉम्बरनं 160हून अधिक अफगाणिस्तानी आणि डझनभर अमेरिकन सैनिकांना ठार मारण्यापूर्वी तो काबूल विमानतळावर आलेला होता। युक्रेनियन सरकारनं काल सुमारे 400 लोकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढले। यामध्ये युक्रेनच्या 80 नागरिकांचा समावेश होता। युक्रेनची राजधानी कीव जवळच्या बोरिस्पील विमानतळावर एक लष्करी आणि दुसरं नागरी अशी 2 विमानं उतरली। आणखी एक नागरी विमान लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा आहे। विमानतळावरील पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांचंही कौतुक केलं गेलं। आपल्या देशाच्या नागरिकांना वाचवून सुखरूप परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं। स्पेनचे राजे फिलिप 6वा आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी शनिवारी टोरेझोन डी आर्दोज या हवाई दलाच्या तात्पुरत्या तळाला भेट दिली। या सर्वांना अफगाणिस्तानमधल्या निर्वासितांच्या निवास आणि काळजीसाठी नियुक्त करण्यात आलेलं आहे। या भेटीदरम्यान राजाने लष्करी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि मदत आणि बचाव कार्याबद्दल चौकशी केली। स्पॅनिश सम्राट आणि पंतप्रधानांनी काबूलमधनं लोकांना बाहेर काढण्यात सहभागी झालेल्या लष्करी जवानांचा आभार मानले आणि त्यांचं अभिनंदनही केलं। ब्रिटिश सैन्याच्या काबूलमध्ये दाखल झालेल्या A400M विमानानं ब्रिटनच्या अनेक नागरिकांना मायदेशी आणण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। शेवटच्या नागरिकाला सुखरूप आणेपर्यंत ब्रिटनच्या हवाई दलाची विमानं काबूलच्या विमानतळावरून फेऱ्या मारणार आहेत। गेल्या 2 आठवड्यात काबूलमधून 14,500हून अधिक लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। पात्र असलेल्या अफगाण नागरिकांना UAEमध्ये सहाय्यता कार्यक्रमाअंतर्गत बाहेर काढलं जाईल। तुर्की माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार केबिन क्रूच्या मदतीनं विमानामध्ये एका बाळाचा सुखरूपपणे जन्म झाला। अफगाणिस्तानमधनं सुटका केलेल्या नागरिकांच्या विमानामध्ये अचानक एका महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। विमानातल्या हवाई सुंदरींनी तातडीनं विमानात कोणी डॉक्टर आहे का अशी विचारणा केली, पण विमानात कोणीही डॉक्टर नव्हते। अखेर विमानातल्या कर्मचाऱ्यांनीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला। तुर्की एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 26 वर्षीय सोमन नुरी यांना 30,000 फूट उंचीवर जन्म देण्यात मदत केली असं डेमिरोरेन न्यूज एजन्सीनं सांगितलं। बाळंतीण सुखरूप आहेत। तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानच्या महिलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी पॅरिसमधल्या आयफेल टॉवरजवळ डझनभर लोक जमले होते। आंदोलकांचं म्हणणं होतं की अफगाणिस्तानमधल्या महिला सुरक्षित नाहीत।
फ्रान्सच्या सरकारनं महिला आणि मुलांना प्राधान्य देऊन अशांसाठी अफगाणची सीमा खुली करावी। 31 ऑगस्टला अमेरिकेच्या सर्व सैन्याच्या नियोजित माघारीपूर्वी शनिवारी काबूलमधून शेवटचे काही निर्वासित बाहेर पडतायत। तालिबानच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातून बाहेर काढण्याच्या अंतिम उड्डाणांमध्ये शनिवारी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानं उड्डाणं घेत होती। बचाव कार्य संपवण्याची आणि अमेरिकन जवानांना माघारी घेण्याची अंतिम मुदत फक्त 3 दिवसांची आहे। अमेरिकेच्या म्हणण्यानुसार काबूल विमानतळाद्वारे 1 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय, परंतु आणखी हजारो लोक अफगाणिस्तान सोडण्यासाठी संघर्ष करतायत। तालिबाननं असं म्हटलंय की ते अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानला व्यावसायिक उड्डाणांद्वारे जाण्याची परवानगीही देतील, परंतु दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या विमानतळावर कोणत्या विमान ब्रेकनंतर आपलं स्वागत। ब्रेकनंतर पाहूयात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी खुद्द मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केलेली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी। त्यांनी त्या आशयाचं पत्रच मुख्यमंत्र्यांना देऊ केलंय। अनियमित वेतनामुळे एसटी कर्मचारी तणावात आहेत, कुटुंबियांसमोर आर्थिक अडचणी आहेत। मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, तशी मागणी त्यांनी केली आहे। अगदी गेल्या रक्षाबंधनापर्यंत म्हणजे गेल्या महिन्याचा पगार हा एसटी कर्मचाऱ्यांना मिळू शकला नाही, त्यांना वेळेत तो मिळाला नाही, म्हणून आता बहिणीला ओवाळणी काय द्यायची असा प्रश्न या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पडलेला होता। हा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं लावून धरला, याबद्दल खुद्द प्रश्न विचारले। यापूर्वी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना घेऊन न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली आहे। मग त्यांची ती राहण्याची व्यवस्था असेल, त्यांना अनियमित पद्धतीनं मिळणारं वेतन असेल, दिवाळीमध्ये न मिळालेला बोनस असेल किंवा साधं वेतन वेळेवर न मिळणं, असे अनेक प्रश्न आम्ही पुढे मांडले होते। आणि आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्या आशयाचं पत्र जे आहे मुख्यमंत्र्यांना देऊ केलंय। बोलूयात, आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर। प्रवीण दरेकरजी, मंत्रालयातल्या अगदी अधिकाऱ्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामसेवकांपर्यंत सगळ्यांना वेतन नियमितपणे मिळतं, पण या एसटी कर्मचाऱ्यांनी नेमकं केलंय काय की ज्यांना सणवारात देखील त्यांचं वेतन वेळेवर मिळत नाही? सर्वप्रथम मी आपलं न्यूज 18 लोकमतचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, आभार मानतो की एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत जाणीवपूर्वक आणि सहानुभूतीनं आपण हा विषय सातत्यानं लावून धरत आहात। मागच्या वेळेला पगार दिला, त्यामध्ये आपण मांडलेली भूमिका महत्वाची ठरली। एक गोष्ट खरं आहे की इतर राज्यातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळत असताना हे स्वायत्त एसटी महामंडळ असल्या कारणानं सरकार जबाबदारी घेत नाही। त्या कर्मचाऱ्यांची सातत्यानं मागणी आहे की आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून ट्रीट करा, शासकीय सेवेत सामावून घ्या, परंतु त्या ठिकाणी ते केलं जात नाही। आणि एसटी कर्मचारी हा अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन त्या ठिकाणी जगतोय। याच्या अनेक स्टोऱ्या आपल्या समोर आलेल्या आहेत की त्या ठिकाणी अनेक आजारांनी त्रस्त आहेत, मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे, घर चालवण्याची त्यांच्या समोर अडचण आहे, आणि आता त्यांना पगारच जर मिळत नसेल तर त्यांनी काय करायचं? आणि त्यामधनच आपण बघाल की धुळ्याला साक्रीला एका एसटी कंडक्टरने आत्महत्या केली। हे आपल्या राज्याला शोभा देणारं नाहीये। एक कर्मचारी केवळ पगार वेळेत मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी आत्महत्या करतो, तरी सरकारला या ठिकाणी जाग येत नाही। आणि म्हणून मला वाटतं देवेंद्रजींनी त्या ठिकाणी पत्र दिलंय। मी सातत्यानं मागणी करतोय। काल आम्ही जनआशीर्वाद यात्रेत होतो, तिथे मी आणि राणे साहेबांनी मागणी केली की तुम्ही या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी परमनंट पगार मिळेल याची व्यवस्था करायला पाहिजे। कोणतरी आत्महत्या करणार, 1-2 महिन्याचा पगार देणार, पुन्हा एरिया माझ्या मागल्या, तर मला वाटते कॉन्क्रीट त्यांच्या भविष्याचा विचार करणारी पगाराची त्यांची नियमित योजना बनवली पाहिजे, बरोबर, ज्या आधारे त्यांचा ठरलेल्या तारखेमध्ये ठरलेल्या वेळेत पगार त्यांचा होऊ शकेल। प्रवीण भाऊ, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल प्रवीण दरेकरजी। आणि हा विषय खरं तर विरोधी पक्ष म्हणून आपण देखील लावून धराले आहेत, कोणत्याही प्रकारची शंका नाही, पण न्यूज 18 लोकमत देखील सतत एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत हा प्रश्न तसाच लागत नाही तोपर्यंत आम्ही या अनेक समस्यांना वाचा फोडत राहू।
पुढे बघूयात, राज्यात मंदिरांसाठी सुरू असलेल्या शंखनाद आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह पुणे, नाशिकमध्ये आता आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. सरकारविरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. दरम्यान मुंबईत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात राम कदमांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र आंदोलन करण्याआधीच राम कदमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तुम्ही जसं ट्रेनमध्ये परवानगी दिली, 2 वॅक्सिन घेतलेत, त्यांना ट्रेनमध्ये तुम्ही प्रवासाला परवानगी दिलीत, तीही तुम्ही उशिरा दिलीत. अगोदर दिली असती तर लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या नसत्या. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्याच पद्धतीनं जसं बारला तुम्ही प्रोटोकॉल लावलेत, नियम लावलेत, तसे नियम मंदिरामध्ये लावा. आम्ही म्हणतोय का गर्दी करा? आम्ही म्हणतोय गर्दी न करता जसं तुम्ही ऑनलाईन मागच्या वेळेस पास दिले होते, आम्ही म्हणतोय का की तासाभरात हजारो लोकांचं दर्शन करून द्या. पण तासाभरामध्ये जर 200-500 लोकांचं, 100 लोकांचं, 50 लोकांचं पास घेऊन दर्शन होत असेल, ज्यांनी वॅक्सिन घेतले त्याला दर्शन मिळत असेल, सरकारला काय अडचण आहे? दरम्यान तिकडे औरंगाबादमध्ये जर आपण लक्षात घेतलं, दरम्यान औरंगाबादमध्ये देखील शंखनाद आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त झालं. औरंगाबादमध्ये आंदोलनकर्त्यांनी मंदिराचं दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवलं, त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तर नागपूरमध्ये देखील कोराडी देवी मंदिरासमोर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. पंढरपूरमध्ये देखील विठ्ठल मंदिर बंद असल्यानं तेही खुलं करण्यात यावं या मागणीकरता आंदोलन झालं. मंदिर उघडण्याकरता आपण जर पाहिलं तर हे आंदोलन होताना दिसतंय. कोल्हापूरमध्ये देखील अंबाबाई मंदिराजवळ भाजपने जोरदार आंदोलन केलं. मंदिरातील महाद्वाराजवळ भाजपने जोरदार घोषणाबाजी केली आहे. यामध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्या देखील सहभागी झाल्या होत्या. दुसरीकडे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या बीडमधील परळी वैजनाथ मंदिरासमोर घंटानाद करत आंदोलन करण्यात आलं. या सरकारची लवकरात लवकर बोळवण हो आणि मंदिरं उघडो असं साकडं आंदोलनकर्त्यांनी घातलं. पंढरपूरमध्ये नामदेव पायरी इथे दरवाजामधून आंदोलनकर्त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखलं. तर दुसरीकडे वाशिम इथल्या बालाजी मंदिरासमोर आमदार लखन मलिक यांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर अहमदनगरचं ग्रामदैवत विशाल गणपतीच्या मंदिरासमोर आंदोलन पार पडलेलं आहे. तर सरकारने मंदिरं उघडली नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. तर तिकडे भुसावळमध्ये अष्टभुजा मंदिरासमोर घंटानाद आणि ताल मृदुंग वाजवून आंदोलन पार पडलं. मुंबईच्या कांदिवलीमध्ये अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. SV रोडवर शंकर मंदिरानजीक त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कांदिवली पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यापासून रोखलं. अभी पुलिस पॉलिटिकल पार्टी के ऑफिस में आकर, प्राइवेट प्रॉपर्टी में आकर MLAs को भी अंदर डाल रहे हैं. इतनी तानाशाही चल रही है. शांततापूर्ण मार्ग से आंदोलन करना चाहिए. यदि पुलिस नहीं चाहती है शांततापूर्ण मार्ग से हम आंदोलन करें तो जो भी संघर्ष करना पड़ेगा वो करें. मंदिरं खुली करण्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे. सर्व काही सुरू आहे, मात्र फक्त मंदिरच बंद का असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं हे आहे की याचे काटेकोर नियम पाळू. म्हणजे एका वेळेला 10 जण जाऊन चालेल का? 10 जण. मास्क पाहिजे का? मास्क पाहिजे. सॅनिटायझर पाहिजे का? सॅनिटायझर पाहिजे. 10 जण बाहेर पडल्यानंतर दुसरे 10 जण का? दुसरे 10 जण. असे नियम करून का होईना दुकानं तुम्ही चालू केली, इंडस्ट्री नेहमीच चालू राहिली, दारूची दुकानं तुम्ही चालू केली, पब चालू केले. मग मंदिरांमध्ये काय अडचण आहे? एवढंच आमचं म्हणणं आहे. मग तुम्हाला असं वाटतं ना की तिसऱ्या लाटेची भीती आहे, तर सगळंच बंद करा. वाय मंदिर भरात उघडलेत का पहा, त्यांच्या राज्यात उघडलेत का पहा. माझ्या माहितीप्रमाणे जी ॲडवायझरी पाठवलेली आहे त्याच्यामध्ये खूप जास्त काळजी महाराष्ट्र, केरळ यात घ्यावी असं म्हटलं आहे. आता हिंदुत्ववादी सरकार हे केंद्रातलं सुद्धा आहे असं मी मानतो. त्याच्यामुळे त्यांनाही देवळांची चिंता पाहिजे, पण त्यानेच म्हणाले काळजी घ्या. मुंबईच्या बाबुलनाथ परिसरात सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र पोलिसांनी हे आंदोलन करण्याआधी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने बार सुरू केलेत, मात्र मंदिरं सुरू करण्यात त्यांना अडचण असल्याचं त्यांनी म्हटलं. इथून मी नमस्कार केला आणि आता मी पुन्हा एकदा देवाला नमस्कार करतोय की देवा एक तर यांना सद्बुद्धी दे, आणि यांना सद्बुद्धी येतच नसेल, यांचा जर इतका मेंदू जंग खाल्ला असेल तर देवा हे सरकार हटवण्याची शक्ती जनतेला दे. पण तुम्ही आता पोलीस तुम्हाला ताब्यात घ्यायला आलेले, तुम्ही काय पुढे करणार? नाही ना, असं आहे, पोलीस 5 वर्ष आमच्यासोबत काम करायचे ना. पोलिसांचा काय गुन्हा आहे? त्या अकबर बिरबलाच्या कहाणीसारखा आहे. त्यांच्यावर हे सरकार दबाव टाकत आहे आणि म्हणून पोलिसांविरुद्ध थोडी आमची लढाई आहे. हे सुपीक डोक्यातून ज्यांच्या डोक्यात ही नापीक कल्पना निघते त्या संदर्भातली आहे. केंद्राचा संबंध काय? केंद्राने सांगितलं दारू दुकान उघडा आणि केंद्राने सांगितलं दारू दुकान उघडा, मंदिरं बंद करा. आश्चर्यजनक है. 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा ये सरकार है क्या? अंधेर नगरी, चौपट राजा, टकासेरबाजी, टकासेर खाजा. आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, शिवसेनेने नारायण राणेच्या अटकेनंतर आंदोलनं केली. कुठे गेले होते हो भाऊ तुम्ही? जबाब द्या. कुठे गेले होते? त्यांच्यावर तर साधी कारवाई नाही केली. पण आम्ही देवाच्या दर्शनासाठी मंदिर उघडा म्हणतोय लोकशाहीच्या माध्यमातून, तर यांच्यामध्ये औरंगजेबाचा आत्मा आहे का? आंदोलन करण्यासाठी आगेल्या देशभक्त, रामभक्त, देवदेश आणि धर्मासाठी अशा देशभक्तांना अटक करून पोलिसांचा गैरवापर केला आहे. आणि म्हणून मी इथून पोलीस स्टेशनमध्ये जाईल, मीही माझी अटक नोंदवीन आणि तिथं भगवान महादेवाची पूजा करून आम्ही त्या ठिकाणी आमचा निषेध नोंदवू. भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करू की ईश्वरा तू आम्हाला शक्ती दे. अशा औरंगजेबानी जे केलं नाही, जे इंग्रजांनी केलं नाही, त्याच्या एक पाऊल पुढे सरकार जाते आहे. आणि या सरकारला सत्तेतून खेचण्याची, या सरकारची वाईट वृत्ती ठेचण्याची आम्हाला तू शक्ती दे. मंदिर बंद ठेवणं हेच तुमचं हिंदुत्व आहे का, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलाय. तर जर सरकारने मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली नाही तर न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं देखील विखे पाटील यांनी म्हटलंय. आज तुम्ही निर्णय करा, न्यायालयाची लढाई आम्ही करणारच आहोत. न्यायालयाचे दरवाजे आम्ही ठोठवणारच आहोत. न्यायदेवतेकडे आम्ही आमची मागणी मान घेऊन जाणार आहोत. आणि यापेक्षाही आता आंदोलन हे अधिक गावोगावी याचं मोठं आम्ही करणार आहोत. शेवटी लोकशक्तीचा आदर हा सरकारला करावा लागेल. तर उल्हासनगरमध्ये शंख आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलेले. मंदिराच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि मंदिर खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई उपनगरात देखील आज शंखनाद आंदोलन जे आहे ते जोरदार पार पडलेले. भाजप कार्यकर्ते उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी जमा झाले होते आणि काही मंदिरांच्या बाहेर जे आहे ते आंदोलन करण्यात आलं. आधी मंदिर खुलं करा अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आहे. जर हे मंदिर खुलं करण्यात आलं नाही तर आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भाजपच्या वतीनं देण्यात आला. तर परभणीमध्ये भाजपचं घंटानाद आंदोलन चिंतामणी महाराज मंदिरासमोर पार पडलंय. सरकारचा सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. भाजपचा राज्य सरकारवरती भाजपने आरोप केलेला आहे. मंदिर उघडण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल
असा इशारा देखील भाजपनं सरकारनं दिलाय। वसमत रोडवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय, त्याची ही दृश्य आपण बघतोय। यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। परवानगीही देतील, परंतु दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या विमानतळावर कोणत्या विमान कंपन्या परत आपली विमानं उतरवतील हे सध्या तरी सांगणं कठीण आहे। इटलीचं शेवटचं C-130J विमान शुक्रवारी संध्याकाळी काबूल विमानतळावरनं निघालं। इटालियन सैन्य आणि कर्मचाऱ्यांना घेऊन हे विमान माघारी परतलेलं आहे। अफगाणिस्तानमध्ये तैनात असणाऱ्या आपल्या दूतावासातले कर्मचारी आणि नागरिकांना घेऊन हे विमान आता इटलीत परतलंय। इटालियन संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रॅम्पच्या दरवाजावर इटालियन ध्वज लावलेले सैनिक त्यांच्या सामानासह विमानात चढताना दिसतायत। 2 दिवसांनी हे विमान कुवेत मार्गे इटलीला परत दाखल होईल आणि संरक्षण मंत्री लॉरेन्झो ग्युरिनी त्यांचं स्वागतही करतील। गेल्या आठवड्यापर्यंत शबीर अहमदी अफगाणिस्तानमध्ये वेगानं बदलणाऱ्या परिस्थितीमुळे दहशतीखाली होते। बातम्या पाहून आपण अनेकदा हादरून जात होतो असंही त्यांनी सांगितलं। सगळं होत असताना असहाय्यपणे पाहत राहणं इतकंच हातात होतं अशी प्रतिक्रिया अनेक जण सध्या व्यक्त करतायत। हजारो अफगाणी नागरिकांचं भविष्य ज्यांना अंधारात जाताना दिसतंय, पण त्यांना देश सोडून पळून जाता आलेलं नाही, ज्यात त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांचा सुद्धा समावेश आहे। देशात सध्या हजारो नागरिक दहशतीखाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात अनेकांचा मृत्यू झालाय। जखमींची संख्या काही हजारांमध्ये। काबूलमधल्या हॉस्पिटल्स बाहेर आपल्या नातेवाईकांच्या उपचारासाठी वाट पाहणारे अनेक लोक एकत्र आल्याचं बघायला मिळालं। या बॉम्बस्फोटात अमेरिकेच्याही 13 सैनिकांचा मृत्यू झाला। 2011 नंतरची 13 अमेरिकन सैनिकांचा बॉम्बस्फोटात मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे। जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। शुक्रवारी उशिरा इटलीची शेवटची इव्हॅक्युएशन फ्लाईट टेक ऑफ करतानाचे व्हिडिओ जारी करण्यात आलेले आहेत। या शेवटच्या फ्लाईटमध्ये इटालियन सैनिक, काही अफगाणी नागरिक, इटालियन वकील, नाटोचे काही महत्त्वाचे अधिकारी सुद्धा होते। इटालियन संरक्षण मंत्रालयानं या शेवटच्या फ्लाईटचा हा व्हिडिओ जारी केला आहे। इटालियन इंटरफोर्स कमांडर जनरल लुशियानो पोर्टोलानो यांनी दिलेल्या माहितीनुसार इटलीनं गेल्या 14 दिवसात 4890 अफगाणी नागरिकांची अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुटका करून त्यांना इटलीमध्ये आणलेलं आहे। अनेक अफगाणी नागरिक सध्या मदतीच्या प्रतीक्षेत असताना अमेरिकेतल्या अनेक भागांमध्ये अफगाणी निर्वासितांसाठी सध्या निधी गोळा केला जातो आहे। त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू दान करण्याचं आवाहनही केलं जात आहे। काही स्वयंसेवक अफगाणी निर्वासितांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची ही व्यवस्था करतायत। ऑगस्टच्या सुरुवातीला मोजक्या संख्येनं अफगाणी नागरिक अमेरिकेत दाखल होत होते, पण 15 ऑगस्टच्या नंतर अफगाणी नागरिक अमेरिकेत येण्याच्या संख्येतही वाढ झाली आणि त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात यासाठी काही स्वयंसेवी संस्था स्वतःहून पुढे आल्या। काही सरकारी यंत्रणा अफगाणिस्तानमधून असंख्य निर्वासित काबूलच्या विमानतळावर एकत्र आलेले होते। अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी अनेक दिवस धडपड केल्यानंतर अखेर या सर्वांना बाहेर जाण्याची परवानगी मिळाली। शुक्रवारी अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC जवळच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे सगळे प्रवासी उतरले। या निर्वासितांपैकी एक अहमद होता, जो वॉशिंग्टनमध्ये राहतो आणि कित्येक वर्षांपासून अमेरिकेचा कायमचा रहिवासी आहे। अमेरिकेत पोहोचल्यानंतर या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। शेवटचे 6 किंवा 7 दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस होते। एक प्रकारे तुम्ही सगळे भाग्यवान आहात असं तो म्हणाला। आत्मघाती बॉम्बरनं 160हून अधिक अफगाणिस्तानी आणि डझनभर अमेरिकन सैनिकांना ठार मारण्यापूर्वी तो काबूल विमानतळावर आलेला होता। युक्रेनियन सरकारनं काल सुमारे 400 लोकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढले। यामध्ये युक्रेनच्या 80 नागरिकांचा समावेश होता। युक्रेनची राजधानी कीव जवळच्या बोरिस्पील विमानतळावर एक लष्करी आणि दुसरं नागरी अशी 2 विमानं उतरली।
आणखी एक नागरी विमान लवकर ब्रेकनंतर बघूया बातमी आहे कोकणातनं। रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी होताना दिसते। निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटक तिथे समुद्र किनाऱ्यावरती गर्दी करतात आणि यामुळे जिथे वारंवार या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत कोरोनाचं संकट मिटलेलं नाहीये, कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा अशा सूचना दिल्या जातात, तिथे दुसरीकडे मात्र आता सुट्टी आहे म्हणून पर्यटकांची पावलं ही पर्यटन स्थळांच्या दिशेने जाताना दिसत आहेत। समुद्र किनाऱ्यांवरती पुन्हा एकदा गर्दी होताना दिसते। मुरुड समुद्र किनाऱ्यावरती प्रचंड गर्दी झाल्याचं बघायला मिळालं आणि या गर्दीमुळे कोरोनाच्या प्रसाराचा धोका जो आहे तो वाढलाय। काही निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता हळूहळू का होईना परंतु पर्यटन स्थळं सुरू झालेली आहेत। अनेक समुद्र किनाऱ्यावरती आता पर्यटक सुद्धा येऊ पाहत आहेत। आपण जाणून घेऊया पुण्यातून आलेल्या फॅमिलीकडून। गेले वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा बीचवरती काही लोक आलेले आहेत, त्यांना आता सध्या कसं वाटतंय, या बीचवरती आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, कसा अनुभव आहे तुमचा? आम्ही ॲक्च्युली आता हे 5 वर्षानंतर दापोली साईडला आलो आणि 1 वर्षापासून कुठेही गेलो नाही, त्यामुळे कधी एकदा असं फिरायला जाऊ असं होतं आणि आता म्हणून आम्ही आमची फॅमिली ट्रिप काढली। आम्ही हैदराबादहून पुण्यात आलो, तिथून इकडे आलो आणि फारच छान एक्सपिरियन्स आहे। गर्दी अजिबात नाही आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आहे, त्यामुळे एकदम छान वेळ जातो आहे। खूप छान वेळ जातो आहे। तुमचा काय अनुभव आहे? अनुभव चांगलाच आहे, कारण की सध्या गर्दी कमी असल्यामुळे आम्ही म्हटलं आमची एक फॅमिली ट्रिपच काढावी, म्हणजे जास्त एकदाच कुठेतरी जाऊन यावं आणि गर्दी आजूबाजू कुठेही नाही, म्हणजे रिसॉर्टला पण जास्त गर्दी नसल्यामुळे आम्हाला एक सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला आमच्याच आजूबाजूला रूम आहेत आणि बीचवर पण स्वच्छता आहे, छान आहे। बरं वाटलं जरा कोकणात येऊन, कारण की खूप दिवस कोकणाची ट्रिप करायचीच होती, त्यामुळे बरं वाटलं। अनुभव चांगला आहे। काय सांगाल? गेले 1.25 वर्ष आम्ही नुसते घरामध्ये वर्क फ्रॉम होम आणि सगळ्या फॅमिलीमध्येच राहिलेलो होतो, त्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला अतिशय बरं वाटलं। 1 दिवसाचा काय होईना हॉल्ट आम्हाला अतिशय सुंदर वाटला आणि अगदी आम्ही फ्रेश झालो। अगदी गेले अनेक दिवस घरात असलेला पर्यटक कंटाळला होता, परंतु आता काही निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक पर्यटकांची पावले बीचकडे वळलेली आहेत। बीचचा जे आनंद आहे ते लुटत आहेत। समुद्रावरचं स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पाहून अनेक पर्यटक आनंदी झाले आहेत। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी। जाऊयात गिरगाव चौपाटीवरती। गिरगाव चौपाटीवरील सध्याचं चित्र मुंबईतील चौपाट्यांवरही आपण बघतोय गर्दी झाल्याची बघायला मिळते, तसं चित्र बघायला मिळत आहे आणि पर्यटकांची पावलं आता चौपाट्यांकडे जाताना दिसत आहेत। पण निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही नियम पाळणं आपण आवश्यक आहे, पण पर्यटक गाफील आहेत का? कारण ते गर्दी करतात, गर्दीमध्ये मिसळत आहेत आणि कोरोनाच्या प्रसारासाठी गर्दी न करणं हा फार महत्त्वाचा विषय आहे। असं असताना या नियमांचं पालन होताना दिसत नाहीये असंच म्हणावं लागेल। बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आता क्षणाला गिरगाव चौपाटीवरती आहेत। स्वाती, ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाला पर्यटनाची हौस आहे, आपण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नियम पाळले, घरात बसून होतो, पण शेवटी अजूनही कोरोनाचं संकट संपलेलं नाहीये आणि पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत। तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली, ही धोक्याची घंटा म्हणायची का? विशाल, तू एक वाक्य म्हणालास की पर्यटक गाफील आहेत। इथे पर्यटकच नाही तर प्रशासन पण गाफील आहे, कारण आत्ता मी ज्या गिरगाव चौपाटीवर आहे त्या गिरगाव चौपाटीवरचं प्रत्येक कुटुंब कुठेही, माझ्या आजूबाजूला कुठेही असेल तर लक्षात येतं आपल्याला एकाच्याही तोंडाला मास्क नाही, एकाच्याही तोंडाला मास्क नाही। कुठलाही ग्रुप बघा, मग तो अख्खं कुटुंब असेल, मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल किंवा या अशा पद्धतीनं एका कुटुंबातलं बाहेर येणं असू दे, कोणी एकही असं दिसत नाहीये की ज्याच्या तोंडाला मास्क आहे। आणि हे चित्र मुंबईसाठी येणाऱ्या काळात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतं। बरं, इथं लहान लहान मुलं आहेत, या लहान मुलांच्या चेहऱ्यावरही मास्क नाहीये, म्हणजे सगळीकडे बोंबाबोंब होते, केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर, पालिका पातळीवर की लहान मुलांना धोक्याची घंटा आहे। पण कुणाला काय पडलंय? 1.5 वर्ष आम्ही लॉकडाऊनमध्ये होतो, आता आम्ही बाहेर पडलो, आता आम्ही कसंही वागणार, ही स्थिती बघायला मिळते ती मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर। छोटीशी आपण याबद्दल बोलूच, पण
हे एक आणखी कुटुंब आहे. समजा ही मुलगी खाते, पण मग खाताना थोड्या वेळासाठी मास्क करणं ठीक आहे, हे समजू शकतो आपण. पण आता जी पाण्यात खेळणारी मुलं आहेत, किती मुलं आहेत बघा. म्हणजे जिथे समुद्रकिनाऱ्यावर आपला जो नजर जाईल तिकडे मुलंच मुलं आहेत. इथला विक्रेता जो आहे तो विक्रेत्याच्या चेहऱ्यावरही मास्क नाही ना, इथला पर्यटकाच्या चेहऱ्यावर मास्क आहे. विशेष म्हणजे मुंबईची परिस्थिती किती भयानक आहे हे बघू शकतो. आजच इक्बाल चहल यांनी मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये एकूणच कोरोनाची परिस्थिती विदारक होऊ शकते, म्हणूनच काळजी घेण्यासंदर्भातल्या महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की किंचितशी वाढ झाली हे त्यांनी मान्य केलेलं आहे कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये. त्यामुळे मुंबईच्या 227 वॉर्डात सगळीकडे आपल्याला 266 इतकी तपासणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमारती ज्या सील केल्या जाणार आहेत, म्हणजे 5 पेक्षा अधिक जर रुग्ण सापडले तर इमारती सील केल्या जातील आणि या इमारतींमध्ये लोकांना इतर म्हणजे मग ती घरकाम करणारी स्त्री असेल, कोणाच्या घरी किंवा अगदी इलेक्ट्रिशियन असेल, अशा लोकांना तिथे पाठवलं जाणार नाही असं स्पष्ट पुन्हा एकदा पालिकेने केलेलं आहे. म्हणजे पालिका खूप जास्त गंभीर आहे. क्लीनअप मार्शलचा वावर मोठ्या प्रमाणात होणार आहे, पण क्लीनअप मार्शल इथे आपल्याला अख्ख्या या समुद्र किनाऱ्यावर कुठे बघायला मिळत नाही. क्लीनअप मार्शल ज्यांचं आता काम आहे की विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणं आणि प्रत्येकी 200 रुपये दंड घेतला जातोय. पण दंडानंतरही अनेक जण सुधारत नाही, उलट त्यानंतरही मास्क घालणं पूर्णपणे टाळतात. आता ही आपण पाहतो किती कुटुंब आहेत आणि त्याच्यातले किती लहान मुलं आहेत. जितक्या प्रेमानं एखादी आई आपल्या लहानग्या मुलावर हात फिरवते, तितक्याच प्रेमानं आता खरं तर तिने आपल्या मुलांना मास्क घालणं अपेक्षित आहे, कारण परिस्थिती धोक्याची आहे. पण मुंबईचे समुद्री किनारे एकदा पुन्हा फुलून गेलेत, मुंबई पुन्हा एकदा जिवंत होते असं म्हणायचं आहे. आणि तर दुसऱ्या बाजूला भीती पण वाटते असं म्हणायला, कारण हे जे चित्र आहे ना विशाल, ते पुढच्या काळामध्ये मुंबईसाठी चांगलं नाही आहे. विशाल, धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. तर पर्यटकांनी जरूर पर्यटन करावं, पण शेवटी हे पर्यटन करत असताना याचा विसर त्यांनी पडू देऊ नये की कोरोनाचं संकट अजूनही मिटलेलं नाही आहे. कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा. मुळात जिथे गर्दी होते तिथं जाणं टाळा. मास्क कायम तोंडावरती राहू द्या, हे फार आवश्यक आहे. आणि अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळा. या महत्त्वाच्या बातमीनंतर आता आपण जाणून घेऊयात एक खास बातमी अशी आहे की पॅराऑलिम्पिकमध्ये सुमित अंटिलचा जागतिक विक्रम जो आहे तो बघायला मिळाला. भालाफेक F64 स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकलंय. भालाफेकमध्ये सुमितने इतिहास रचलाय. जपानमध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा सुवर्ण प्रवास सुरूच आहे. सोमवारी सकाळी नेमबाजीत सुवर्ण मिळवल्यानंतर आता भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं. यावेळी भालाफेक F64 क्लासमध्ये सुमित अंतिल याने देशाला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलंय. टोकियो पॅराऑलिम्पिकमधील भारताचं हे 7वं पदक ठरलंय. भारताने आतापर्यंत 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलंय. टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसलाय. थाळीफेकपटू विनोद कुमारचं कांस्य पदक काढून घेण्यात आल्यानं भारताची पदक संख्या 7 वरून 6 वर घसरली आहे. F52 प्रकारच्या खेळामध्ये 41 वर्षीय विनोद कुमार थाळीफेकमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती राहिले होते. त्यांनी 19.91 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई विक्रम रचला, पण त्यांचं कांस्य पदक काढून घेण्यात आलं. कुमार यांना झालेला विकार हा पॅराऑलिम्पिकच्या नियमांमध्ये बसत नसल्याचं सांगत त्यांचं पदक काढून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकीकडे सुवर्ण कामगिरी आपण बघतोय सुमित अंतिलची, तर दुसरीकडे टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का असा बसला की थाळीफेकपटू विनोद कुमारचं कांस्य पदक जे आहे ते काढून घेण्यात आलंय. भारताच्या पदकांची संख्या ही आता 7 वरून 6 वर आली आहे. F52 प्रकारच्या खेळांमध्ये 41 वर्षीय विनोद कुमार थाळीफेकमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती राहिले. वरिष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे आपल्याबरोबर आहेत. संजय, एकीकडे सुवर्ण कामगिरी आणि दुसरीकडे विनोद कुमारबद्दल खरं तर मनात सल आहे, दुःख वाटते. म्हणजे आता हे नियम वेगवेगळे असू शकतात, पण नेमकं घडलं काय? आज भारतासाठी एक अद्भुत दिवस म्हणला पाहिजे, कारण की आपण रेग्युलर ऑलिम्पिकमध्ये नीरजने चमत्कार घडवला होता. भालाफेक सारख्या अवघड प्रकारात पदक जिंकलं होतं. आजचा दिवस ऐतिहासिक असा आहे की कारण की आत्ताच सुमित
अंतिलने जो पराक्रम केला आहे, जो महापराक्रम केला म्हणलं पाहिजे. कारण की बेसिकली सकाळी जो प्रकार झाला ज्याच्यात आपल्याला भालाफेकीत सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं, पण आज संध्याकाळ खूप महत्वाची आहे भारतासाठी आणि जगासाठी. पण सुमित अंतिलने त्याला डावा पाय नाहीये, सकाळी हात नुसारांचा भालाफेक होतो आणि आता ज्यांचा पाय नाहीये, म्हणजे जे पायाने अपंग आहेत, दिव्यांग आहेत, त्यांनी पदक जिंकलं. आज आपल्याला ऐतिहासिक दिवस आहे की भालाफेक ह्या प्रकारात आज आपल्याला सुवर्ण, रौप्य आणि कांस्य असं प्रकार पदक मिळाले. ऑलिम्पिकच्या ह्या 125 वर्षाची ही एक मोठी कामगिरी म्हणावी लागेल. कारण की आज जे सुमितने केले पाहिजे, कारण की त्याचा पूर्ण डावा पाय निकामा झाला होता आणि आज त्यांनी अशा त्याच मैदानात, ज्या मैदानात नीरजने पराक्रम केला, त्याच मैदानात सुमितनी जी कमाल केली, धमाल केली, खरं तर सॅल्यूट ठोकला पाहिजे की या सगळ्याच अपंग खेळाडूंना. भले आज आपलं एक पदक कमी झालंय, टेक्निकल कारण होतं, कारण की ज्या प्रकारे त्यांचं पदक कमी झालं त्याला खूप मोठं टेक्निकल कारण होतं. त्यांनी चुकीची माहिती दिली, खरं भारताची चूक होती ती. पण ह्या सगळ्या निराशा जरी असली तरी पण आजचा आनंद आहे, आजचा जो महत्वाचा दिवस आहे, जन्माष्टमीचा दिवस आहे, जो आपल्या भारतीय खेळाडूंनी साजरा केलाय ते तितकंच महत्वाचं आहे. मला सांगावं वाटतं सुमित अंतिल बाबत, जसं आपण नीरजचं कौतुक करतोय, सुमितचंही तितकंच मोठं कौतुक केलं पाहिजे. डावा पाय निकामी असणाऱ्या खेळाडूने 68.55 आपण जसं कौतुक करतो नीरजनी जो विक्रम केलाय, पण आज ह्यांनी विश्वविक्रम केलाय. मला सांगावं वाटतं एकदा, दोनदा नाही तर तीनदा ऑलिम्पिक भूमीत त्यांनी विश्वविक्रम केलाय आणि देशाला एक मोठा विजय मिळवून दिलेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकाच्या खेळाडूंना मागे टाकत, खरं तर हजारचा खेळाडू होता, त्याला जर कुस्तीपट्टू व्हायचं होतं, पण रोड अपघातात त्याचा डावा पाय त्यांनी गमावला. नंतर त्यांनी बॅडमिंटन ट्राय केलं, व्हॉलीबॉल ट्राय केलं, अखेर जॅव्हेलिनमध्ये खरं तर पारंपरिक आपला खेळ आहे, त्याच्यात त्यांनी एक महाइतिहास घडवला. सॅल्यूट ठोकला पाहिजे सुमितला. सर, ही सुवर्ण कामगिरी कायम सगळ्यांच्या लक्षात राहणारीच म्हणावी लागेल संजय. याचं कारण असं की भालाफेकमध्ये आपलं हे दुसरं सुवर्ण पदक आहे असं म्हणायला हवं. त्याच्यामुळे हा जो इतिहास आहे तो क्रीडा इतिहासातला सुवर्ण इतिहास म्हणायचा का? निश्चितच डबल सुवर्ण इतिहास म्हणू. कारण की रेग्युलर ऑलिम्पिकमध्ये पण आपल्याला पदक मिळतंय आणि पॅराऑलिम्पिक मध्ये पण मिळतंय. तुम्ही आज आपण स्क्रीनवर आता बघतोय की पूर्णपणे पाय नसणारा खेळाडू पदक 68.55 68 पॉईंट. आपण जर तुम्ही नीरजची आपण शीट बघितली, निकालाची शीट बघितली तर रेग्युलर ऑलिम्पिक वाले आहेत, त्यांना 60-70च्या आसपास मारत होते. जो पाकिस्तानचा खेळाडू होता नीरजच्या मॅच मध्ये त्यांनी पण 70च्या आसपास. तेवढ्याच ताकदीचा दबाव पाय नसलेला हा सुमित मारतोय. खरं तर भारतीयांचं जे धैर्य काय आहे, भारतीयांचे जे मनोबल काय आहे, भारताचं जे काही शौर्य काय आहे ते आज ऑलिम्पिकच्या मैदानात प्रकट झालेलं आहे आणि जय हिंदचा नारा घुमलेला आहे पुन्हा एकदा ऍथलेटिक्स मैदानात. खरं तर एक अभूतपूर्व कामगिरी भारताच्या खेळाडूंनी केली. सकाळीच आज सुवर्ण पदक झाली ती, आज संध्याकाळ पण, म्हणजे सूर्य उगवणाऱ्या देशाच्या संध्याकाळ सुवर्णमय व्हावी ह्याच्यासारखा दुगणित आनंद नाहीये. धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल. सगळ्या खेळाडूंचं खरं तर अभिनंदन. आणि आपण बघतोय की भालाफेकमध्ये आपण सुवर्ण इतिहास रचलेला आहे. सुमित अंतिलने जागतिक विक्रम केलाय. भालाफेक F64 स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक जिंकलाय. या छानशा बातमीनंतर महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.